राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह। पाडव्यानिमित्त ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन। घरांसह मंदिरात गुढी उभारून नववर्षाची सुरुवात। गुढीपाडव्याचा राज्यभरात उत्साह। गिरगाव, ठाणे, डोंबिवलीत भव्य शोभायात्रा। पारंपरिक वेशभूषेत हजारो लोक शोभायात्रेत सहभागी। मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचाच गुढीपाडवा मेळावा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरच्या पहिल्याच गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे काय भाष्य करणार याची उत्सुकता। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टनच्या विकृतीचा भांडाफोड। गुंगीचं औषध देऊन बलात्कार प्रकरणी अटक। खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर। इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलचा भीषण मारा। इराणच्या पार्स गॅस फील्डवर हल्ला। भीषण अग्नितांडव। जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती। ऐन उन्हाळ्यात राज्यभरात अवकाळीचा मारा। मराठवाडा विदर्भात गारांचा जोरदार तडाखा। गहू, ज्वारी, हरभरा, मक्याला मोठा फटका। आपण बघताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर अर्थातच सकाळपासून हा गुढीपाडव्याचा उत्साह आपण टिपतोय। आणि आता आपण आलो गिरगाव चर्च परिसरात, जिकडे एक दुसरी स्वागत यात्रा निघत असते। तर तिकडे स्वामींचं दर्शन आपण आधी घेऊया आणि मग पुढे जाऊया। श्री स्वामी समर्थ इकडे प्रगटलेले आहेत या यात्रेमध्ये आणि त्यांचे देखील दर्शन आपल्याला या निमित्ताने घडतंय। तर आणखी काही इकडे मंडळी आहेत, तरुणाईशी देखील बोलायचं आपल्याला। आणखी काही चित्ररथ आहेत, पण आपण विनोदकडे जाणार आहोत। डोंबिवली मधला उत्साह, तिकडचं वातावरण विनोद आपल्याला सांगेल। विनोद, आलं आणि फार मजा येते। एकूण आजूबाजूचं वातावरण, गुढीपाडव्याचा शुभ दिवस, तो उत्साह आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी। सो अख्खं वर्ष असं जाईल अशी अपेक्षा आहे। खरं तर आजवर ज्या प्रेक्षकांना, ज्या चाहत्यांना, या मालिकेच्या चाहत्यांना आपण स्क्रीनवरून त्यांना दर्शन देत असतो, भेटत असतो, पण आता प्रत्यक्ष ती मंडळी तुम्हाला भेटतायत, फोटो काढतायत, इंटरॅक्शन सुरू आहेत। कसं वाटतं हा सगळा माहोल पाहताना? म्हणजे आता येता आता एवढे फोटो काढलेत, त्या दोघी मला म्हणतात सगळ्यांना ओळखतेस का तू? तर मी म्हटलं नाही, मी ओळखत नाहीये। त्यांनाच आपण खूप आपलेसे वाटतोय, कारण रोज आपल्याला ते सिरियलमध्ये टीव्हीवर पाहतात म्हणून। पण असं डोंबिवलीला आल्यानंतर असं वाटतंय की असं वाटतंय खरंच आपली फॅमिली आहे। म्हणजे असं वाटत नाही मी परक्या ठिकाणी आले, पण आणि शोभायात्रेला मी आयुष्यात पहिल्यांदा आले। सो मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय। आज छान वाटतंय, पण याच्या आधी का नाही आलो? आता ह्याच्याबद्दल थोडंसं वाटतंय का? हो, अगदीच वाटतंय, दुःख, खंत की मी का नाही आले, पण मला दरवर्षी यायला खूप आवडेल। तुझ्या बाबतीत काय, तू पहिल्यांदाच आलीस की याच्या आधी तू सहभागी झाली आहेस? मी डोंबिवलीत पहिल्यांदा आली आहे शोभायात्रेला, पण मी ठाण्यात राहते। सो मी ठाण्याच्या प्रत्येक शोभायात्रेला मी सकाळी उठून तयार वगैरे होऊन, पण आज खूप स्पेशल आहे, कारण की आज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, तुला जपणाऱ्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही आलो आहे। आणि लोक इतकं प्रेम करतायत हे बघून इतकं छान वाटतंय। आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी एवढा उत्साह आणि एवढं प्रेम मिळतंय, अजून काय हवं आहे? नववर्षाची सुरुवात आहे आणि खूप छान पद्धतीने होतीये। तू याच्या आधी सहभागी झाली होती शोभायात्रांमध्ये वगैरे? हो, मी शोभायात्रा केली आहे, पण झी मराठी परिवारातर्फे माझी पहिली शोभायात्रा। पण असं शोभायात्रेला जायचं आहे म्हटल्यानंतर तिघींसाठी प्रश्न आहे। सगळ्यात पहिला प्रश्न समोर येतो की तयारी। आज कसं जायचं, कसं नटायचं, कसं सजायचं, किती दिवस तयारी सुरू होती? जवळजवळ आठवडाभर आधी की कुठली साडी नेसूया, काय नेसूया, मग ठरलं की सगळ्यांनी पैठण्याच नेसूया वगैरे असं सगळं ठरलं। तू काय? हीच आमच्या तिघींचंही आमचं ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन बॉन्डिंग एवढं चांगलं की आम्ही ज्या गोष्टी करतो त्या ठरवूनच करतो तिघी जणी। सो त्याचे आमच्या तिघींचंच प्लॅनिंग होतं। मग काय, एकाच कलरची नेसायची का की वेगवेगळ्या रंगाची, मग नथी घालायच्या का? एक आहे की गुढीपाडवा हा सण आहे, त्यामुळे पारंपरिक वेशभूषा आपली असली पाहिजे, हे एक ठरलं होतं। मग चंद्रकोर किंवा नथ ह्या गोष्टी आल्याच, पण येस ही तयारी होती आणि आमच्या तिघींची एकत्र चालू होती। रंग वेगळे असले तरी इथं आल्यानंतर सगळा अवघा रंग
एकच होऊन जातो, या सगळ्यामध्ये आपण मिसळून जातो आणि हेच खरं तर आनंदाचं, उत्साहाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात, यासाठी खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. सोबतच राहतो आपण आकांक्षाकडे. आकांक्षा देखील गिरगावच्या यात्रेमध्ये सहभागी झाली आहे. आपण आता पुन्हा एकदा जाणार आहोत. आकांक्षा गिरगावातच आहे. गिरगावच्या यात्रेचा उत्साह टिपते. आकांक्षाकडे जाऊया. अगदी अश्विन, खरं तर जसजशी ही यात्रा पुढे चाललेली आहे तसतशी रंगत अधिक वाढते आहे आणि गिरगावकरांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. उत्साह वेळा जशा पुढे सरकत चाललेल्या आहेत तसा वाढत चाललेला आहे. आत्ता माझ्यासोबत मी बाईक रॅलीमध्ये आहे. सगळ्या रणरागिणी सज्ज आहेत बाईक रॅलीमध्ये. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, आज या रॅलीमध्ये सहभागी झालात? पहिलंच वर्ष आहे? नाही, माझं हे 3रं वर्ष आहे आणि मला एवढा आनंद होतोय ना की एवढं सगळेजण एवढे सगळे गिरगावात आलेत, येतात, एवढे फोटोग्राफर्स येतात. सकाळी खूप पहाटे लोक येतात, म्हणजे लिटरली लोक खूप लांबून लांबून हे रॅली बघण्यासाठी ट्रॅव्हल करतात. हा माहोल एकदम सुंदर आहे, अप्रतिम, एवढा आवडतो ना आम्हाला. बरोबर आहे, हा माहोल खूपच और आहे. आणि खरं तर गुढीपाडवा किंवा कोणताही सण साजरा कसा करावा तर तो गिरगावकरांकडे पाहिल्यावरती कळतं. या रणरागिणी सज्ज झालेल्या आहेत, बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या बाईकवरती बाईक या सजवण्यात आलेल्या आहेत. आपण जाणून घेऊयात की यंदाची त्यांची संकल्पना काय आहे. ताई, काय आहे यंदाची संकल्पना? आज ह्याची संकल्पना आहे की कशी बोलली तर मी संकल्पना काय आहे? बाईक सजवलेली दिसते. याची आहे की माझ्या लग्नाचा पहिला पाडवा आहे, त्या हिशोबाने म्हणून मला देवीचं काहीतरी करायचं होतं, म्हणून यावर्षी मी देवी आंबे माताचं केलं. किती दिवसापासून तयारी सुरू होती सगळी? माझी 2-3 महिन्यापासून तर सुरुवात आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर या अशा पद्धतीनं सगळ्या रणरागिणी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय. अश्विन, खरं आकांक्षा, उत्साह तर दांडगा आहे. महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील. आणि आता आपण ठाण्यामध्ये जाणार आहोत. अक्षयकडे जाऊया ठाण्यामध्ये आणि अक्षयला विचारूया की तिकडे आता आणखीन 1 तास पुढे गेल्यानंतर कसं वातावरण तुला बघायला मिळतंय, कोणकोणती वैशिष्ट्य आहेत ठाण्याच्या यात्रेची. अक्षय, ठाण्याच्या यात्रेमध्ये 50पेक्षा जास्त चित्ररथ आहेत. जितके आपण दाखवू त्यापेक्षा ते कमीच पडणार आहेत. आता जर माझ्या मागे पाहिलं तर इकडे पुन्हा एक स्टेज आहे, ज्या स्टेजवरून सगळे राजकीय मंडळी जे आहेत ते येणाऱ्या सगळ्या स्वागत यात्रेवर फुलांचा वर्षाव करत आहेत. लेझिम खेळणाऱ्या या महिला होत्या आणि आता आपण हळूहळू उलटं जाऊया आणि पुढे पुढे हळूहळू गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे चित्ररथ इथे दिसून येणार आहेत. एक सगळ्यात इंटरेस्टिंग एक चित्ररथ किंवा सगळ्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी वेगवेगळी रंगभूषा करून ते त्या बाईकवर सवार झालेल्या आहेत आणि त्यामध्ये एक जी महिला आहे ती कॅप्टन कुरेशी देखील झालेली आहे. आणि हे कॅप्टन कुरेशी कोण तर ज्यांनी ब्रीफिंग केलं होतं ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं एक छोटं युद्ध झालं होतं त्यावेळी त्यांनी जे ब्रीफिंग केलं होतं त्या कॅप्टन कुरेशी आहेत. आपण पाहता या सर्व महिला इथे बाईकवरून या सहभागी झालेल्या आहेत संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये आणि त्यांनी देखील वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या आहेत. मराठमोळ्या असतील किंवा वेगवेगळे त्यांनी एक संदेश देण्यासाठी देखील त्यांनी हा वेशभूषा केलेल्या आहेत. आपण त्या कॅप्टन कुरेशी यांच्याकडे जाऊयात ज्या अगदी मागे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. मॅडम, तुम्हाला शोधत शोधत आम्ही आलेलो आहोत. हा कॅप्टन कुरेशी तुम्ही बनलेला आहात, काय संदेश देत आहे नेमकं? मला असं सांगायचं आहे की जसा भारत जसा पुढे चालला आहे तसं तसं महिलाही सक्षम, संयुक्त भारत, राष्ट्र भारत असा एक बनलेला आहे. महिलाही त्याच्याही पुढे आहेत, मागे नाही आहेत.
ज्या सशस्त्र सेना आहेत आपल्या, एअरफोर्स असेल किंवा आर्मी असेल, नौदल, त्यामध्ये महिलांनी सहभाग वाढवावा, काय वाटतं? भरपूर वाढवावा, जेणेकरून आपल्या देशाचं भरपूर संरक्षण होईल आणि त्याला मदत होईल एक प्रकारचे. हेच मला वाटतं. कॅप्टन कुरेशी बनून या सहभागी झालेल्या. इथे जर आपण पाहिलं, ही वैशिष्ट्यपूर्ण अशी एक स्कूटी आहे. काय नेमके त्यांनी केलेलं आहे? मॅडम, काय केलं नेमकं हे? ही उन्हाची सावली आहे, इथे पंखा सुद्धा, इथे लाईट सुद्धा आहे इथे असं. तर हे डेकोरेटिव्ह असतं गुढीपाडव्यासाठी. ही आमची गुढी आहे मस्त सजवलेली. तर हे आता उन्हाचा तडाखा खूप आहे, तर त्यासाठी आम्ही अशी सावली बनवली आहे. पण हे खूप क्रिएटिव्हली तुम्ही केलेलं आहे. किती वेळ लागला असेल हे सगळं करायला? हे आम्ही काल बनवलंय दुपारी. हे सगळं लाकडाचं आहे, तर लाकडाचं गाठ बांधून ते सगळं करून काल. यातून काही संदेश देत आहे का मुलींना? कारण की ऊन खूप वाढलेलं आहे. हो, स्वतःची काळजी घ्या आणि छान राहा. या गुढीपाडव्याचा हेच आहे. खूप पाणी पिया. तर ही गुढी जी आहे ती त्यांनी त्यांच्या स्कूटीवर उभारलेली आहे आणि त्या गुढीसोबतच त्यांनी या स्कूटीवर एक छत देखील उभारलेलं आहे, कारण की ऊन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ते एक संदेश देत आहे की स्वतःची काळजी घ्या. अशा सगळ्या महिला इथे या मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या, वेगवेगळा संदेश घेऊन ते सहभागी झालेले आहेत. आणि खरं म्हणजे गुढीपाडव्याची ही जी शोभायात्रा आहे ती मुळात याच कारणांसाठी प्रसिद्ध आहे की वेगवेगळे संदेश यामधून बघायला मिळतात. मग महिला असतील किंवा वेगवेगळे चित्ररथ असतील, तर त्यातून हा सगळा संदेश दिला जातोय. तर हे भारत मातेच्या रूपात तुम्ही तुमची स्कूटी हे केली आहे. काय नेमकं सांगायचं आहे? मला हे सांगायचं आहे की यावर्षी आपल्या वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. जय महाराष्ट्र, जय भारत. तर स्कूटीवर त्यांनी भारत मातेचं चित्र आहे, वंदे भारतला जी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तो संदेश घेऊन त्या सहभागी झालेल्या आहेत. तुम्ही काय बनलेले आहात? मी माता जिजाऊ बनलेली आहे आणि माझ्याबरोबर माझे बाल शिवाजी आहेत. वा, वा. तुमचा मुलगा आहे, कितवीत आहे? तिसरीत आहे मी. शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली आहे. काय शिवाजी महाराजांच्या संदर्भात काय सांगशील? महाराज होते म्हणून आपण होत. तुम्ही जिजाऊ बनलेले आहात, तुम्ही देखील सगळ्यांना संदेश देत आहात. हो हो, मी हाच संदेश देईन की मी आज इथे का आली आणि मुलाला घेऊन आली आहे की आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्या मुलांना माहिती पाहिजे. आणि हे जिजाऊंनी शिवाजींना घडवलं आहे, म्हणून मी माझ्या बाळ शिवाजीला घेऊन आली आहे की मी जर आज त्याच्या मनात ते रुजवली संस्कृती, तर ती उद्या उगवेल. आणि त्याला फार आवडतं ते. तो अभिमानाने आणि आनंदाने 5:30-5ला उठून येतो सर्वांना. तर ही संस्कृती जपण्यासाठी ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता मागे जर आपण पाहिला तर या महिलांच्या मागे तारफा नृत्य सुरू आहे. आता ठाण्यामध्ये किंवा ठाण्याच्या आसपास, मुंबईच्या आसपास, अगदी मुंबईमध्ये देखील SGNP जे आपलं संजय नॅशनल पार्क अक्षय, तुझ्याकडे येतो मी. आपण डोंबिवलीला जाऊया. डोंबिवलीमध्ये कलाकारांनी ढोल पथकावर आपलं सादरीकरण केलेलं आहे, कौशल्य दाखवलेलं आहे. आपण बघूया, डोंबिवलीला जाऊया. हो, नक्कीच. शाळेत असताना आपल्याला असे लेझिम खेळणं किंवा दानपट्टा फिरवणं, काठ्या फिरवणं, हे अनेक प्रकार आम्ही शाळेतून केलेले आहेत आणि त्याची आठवण, त्याची परंपरा आजही वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीतून चालू आहे, याचा फार अभिमान वाटतो. आणि आज लेझिम खेळताना सगळे लेझिमकर मंडळी फार उत्साह आणि दांडगा उत्साह त्यांनी आपल्याला आणून दिलेला आहे. आणि हा जो गुढीपाडवा आहे, हा उत्साह साजरा करताना आनंद द्विगुणित होतो, कारण आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या ज्या कला आहेत त्या सगळ्या कला या मिरवणुकीत आपल्याला बघायला मिळत आहेत आणि लोक आनंदाने याच्यात सहभागी होतात, त्याचा फार अभिमान वाटतो. चेतना, आज लेझिम आणि ढोल ताशाच्या गजरात तू थिरकलेली आहेस मनसोक्त. कसा होता अनुभव? खूप भारी वाटतं मला हे सगळं करायला आवडतंच मुळात आणि इथल्या जोशात हे करायला अजून मजा आली. शाळेमध्ये कधी लेझिम पथकामध्ये सहभागी झाला होतास का? हो हो, शाळेमध्येच शिकलो होतो, तेच अजून लक्षात आहे आणि तेच आता खेळलो. ढोल ताशा वाजवायचंय. हो, तर हा होता डोंबिवलीमध्ये कलाकारांचा उत्साह. आणि आता एका सिनेमाच्या टीम सोबत मी आहे गिरगावातल्या यात्रेमध्ये. ऋषिकेश जोशी आणि त्यांची पूर्ण टीम आहे. सिनेमाचं नावच एकदम हटके आहे, सुपर डुपर. त्यामुळे सिनेमा सुपर डुपर हिट होणार याची खात्री आहे. हो हो, व्हायलाच पाहिजे. सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि तो लोकांना प्रचंड आवडतोय. सिनेमा अत्यंत मनोरंजक आहे, उत्तम लिहिला आहे, उत्तम म्हणजे मराठी माणसासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते घरातली माणसं आणि नाती. सुंदर भावनांचा विषय आहे, उत्कृष्ट विनोद आहे आणि धमाल आहे सिनेमा.
त्यामुळे सिनेमा सुपरडुपर व्हायलाच पाहिजे म्हणजे तो. पण मला सांगा, ही बच्चे कंपनी देखील तुमच्या बरोबर दिसते, धमाल करणार आहे. अरे घर आहे ना, त्यामुळे घरात आई वडील मुलं भाऊ जावा सुना सासरे. मग आता घर आहे म्हटल्यानंतर भरल्या घरामध्ये मुलं असणारच, मग ती वाह्यात पण असतात. मी तेच विचारणार होतो, जास्त मस्ती कोण करतं दोघांमध्ये? आम्ही दोघंच करतो. दोघंही करतात. ती म्हणते तू करतोस. अभिर करतो, मला बोलतो की पकडे पकड खेळू ते खेळू. भांडणं होतात का सेट? होतात. मग सोडवतं कोण? सोडवतो मम्मी सोडवते. माझं नाव मम्मा आणि हे भांडतात की हे सोडवतात भांडणं? सोडवतात. आणि काय खाऊ पिऊ चॉकलेट बिकलेट देतात की नाही तुम्हाला? हा देता. जेव्हा आम्हाला ब्रेक घ्यायचा तेव्हा ना आम्ही ना जे आमच्यासाठी चाय बी घेऊन यायचे ना, त्यांना आम्ही सांगायचो की आम्हाला दूध द्या आणि बिस्किट द्या. ते दूध आणि बिस्किट दोन्ही घेऊन यायचे, आम्ही मस्त बसून खायचो. शहाणी मुलं दिसतात. मला सांगा दादा, अशा वयोगटाबरोबर काम करताना वेगळी ऊर्जा मिळते? मी अनेक सिनेमांमध्ये लहान मुलांबरोबर काम केले, प्रत्येक सिनेमात. आणि मुलं असली की मला मजा येते, मुलं माझ्याबरोबर खेळतात, मला मुलांबरोबर मौज येते. आणि दोघं बदमाश माझीच मुलं आहेत सिनेमात, ही आताही माझीच मुलं दाखवलेली आहेत. त्यामुळं त्यांना ते सेटवर मला बाबा म्हणून हाक मारतात. आणि दोघं हुशार आहेत, भयंकर उत्तम काम करतात. अरे बेफाट. आपण मराठी आहोत याचा एक म्हणजे सतत मराठी असण्याची ओळख ही पाडव्याला होतेच. सुंदर छान रंग, नटून तटून पारंपरिक वेशात आलेले लोक आणि उत्साह वेगवेगळ्या विषयांचा आहे. नवी ऊर्जा घेऊन तुम्ही जात असता अशा वातावरणात? हो नक्कीच, कारण इतकी सगळी आपली माणसं ज्यावेळेस आजूबाजूला असतात त्याचीच मुळात एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेचा नेहमीच फायदा होतो. इकडच्या वातावरणाबद्दल आणि गिरगावाबद्दल काय वाटतं? माझी पहिलीच वेळ आहे, खूप ऐकून होते ऑफकोर्स याच्याबद्दल, आणि आज मला हे सुपर डुपरच्या निमित्तानं अनुभवायला मिळतंय. सो होपफुली दरवर्षी ही वेगवेगळे पिक्चर घेऊन मी येईनच, जर आता ह्या पिक्चरला तुम्ही एवढा प्रतिसाद देणार आहे त्याच्यावरून. या ढोल ताशाच्या पथकामध्ये जाऊन नाचावं असं वाटतंय आता? खूप इतका उत्साह मी पहिल्यांदा बघते, माझी ही पहिलीच फेरी आहे. इतका उत्साह मी गुढीपाडव्याच्या दिवशी कधीच नाही बघितला, कारण आमच्या गावाकडे घरात साजरं करण्याची पद्धत आहे, घरामध्ये गुढी उभारणं, घरात सगळ्या गोष्टी करणं, माळा करणं, आणि हे मी पहिल्यांदा बघते. हे खूपच इतका उत्साह घेऊन लोक ज्या पद्धतीने आली आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त. आमची फिल्म 3 एप्रिलला जाऊन सिनेमागृहात प्लीज बघा. थँक्यू. तर आपणही सगळ्यांना शुभेच्छा देऊया. दादाला विचार, दादा जाता जाता शुभेच्छा देताना काय सांगावं असं वाटतं प्रेक्षकांना? आपला मराठी सण आहे, उत्साहात साजरा व्हायला पाहिजे. गुढी यशाची गुढी, आणि अत्यंत म्हणजे सर्व पद्धतीनं सकारात्मकता ह्याच्यासाठीचा हा सण साजरा केला जातो. नवीन संकल्प नवीन वर्षाचे आपण उभे करतो, नवीन वर्षाची स्वप्न बघतो. ती सगळी स्वप्न पार करण्यासाठी उद्दिष्ट चांगलं ठेवलं तर ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रत्येक विषयातलं ठेवत असतो आणि ते सगळ्या यशाची गुढी उभारत असतो. ती प्रत्येकाची, प्रत्येक विषयातली, प्रत्येक क्षेत्रातली, ज्याला जशी हवी तशी तितकी उंच यशाची गुढी उभी राहो, याच माझ्यातर्फे आपणा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. तेव्हा ही होती सुपर डुपरची टीम. सुपरहिट चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा डोंबिवलीला, आणि तिकडचा डोंबिवलीकरांचा उत्साह कसा आहे तो बघूया. धन्यवाद. आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष, गुढीपाडवा वर्ष सुख समृद्धीचं जावं. डोंबिवली नंतर काय? आता काय चालू आहे? तर आज नवा वर्ष आहे, तर आम्ही सजून धजून खालती बाईक रॅलीला उतरलोय. लास्ट इयर पण आलेली मी हिला घेऊन, तेव्हा ती फक्त 6 महिन्याची होती. या वर्षी दीड वर्षाची झाली ऑलमोस्ट. सो
अगदी तर आपण पाहिलं 1.5 वर्षाची अवघी चिमुकली आहे आणि ती या यात्रेमध्ये सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे संदेश देणारे फलक देखील या बाईकवरती आपल्याला असल्याचं दिसतंय. इकडे एक फलक लावण्यात आलेला आहे, जय महाराष्ट्र असं या फलकावरती लिहिलेलं आहे. मराठी भाषेची महती या फलकामधून सांगण्यात येते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, विशेष असा फलक तुम्ही लावलेला आहे, काय संकल्पना आहे? संकल्पना हीच आहे की सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी बोलावं, किंबहुना थोडा प्रयत्न करावा, इतकंच आहे सांगणं मला ह्या संदेशातून. आपली अस्मिता जपावी, सगळ्यांनी असं एकजुटीने राहून सण साजरे करावेत मराठीत. अगदी तर आपण पाहिलं तर असे वेगवेगळे रंग या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढची ही बाईक आहे हर हर महादेव असा पोशाखामध्ये, विशेष अशा पोशाखामध्ये या ताई या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी देखील गप्पा मारण्याचा प्रयत्न करूयात. ताई, विशेष अशा पोशाखात आलेल्या आहेत, काय यंदाची थीम आहे? महादेवांचं थीम आहे ते मी सादर केलं आहे माझ्या बुलेटवरती, आजच्या रॅलीवरती. किती दिवसापासून तयारी सुरू होती? जवळजवळ 1 महिन्यापासून तयारी सुरू होती. विचार केला, फेटा पण स्वतः बनवलेला आहे, विचार केलेला आहे या फेट्याबद्दल. जे महादेवांना आवडतं ते प्रयत्न केला आहे वापरायचं. अगदी तर आपण पाहिलं असे विविध रंग या यात्रेमध्ये दिसत आहेत. हेच रंग आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन रोहितसह मी आकांक्षा जावडेकर, ABP माझा, गिरगाव. मयुरीकडे जाणार आहोत. डोंबिवलीमध्ये मयुरी आपल्यासोबत. मयुरी, सकाळपासून तू तिकडे आहेस आणि आता आणखी यात्रा पुढे गेलेली असेल. कोण कोण सहभागी झालाय डोंबिवलीमध्ये? मयुरी. नक्कीच अश्विन, जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच डोंबिवली शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तसाच उत्साह आहे. कारण डोक्यावर ऊन आलेला आहे तरीही तोच उत्साह, तोच आनंद, त्याच जल्लोषात सगळे जे आहे शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. आपण पाहतोय या डोंबिवलीच्या यात्रेत वेगवेगळी जे संस्था आहेत, तरुण मंडळी आहेत, मग विकलांग मंडळी असू देत, सायकल रॅली असू दे, अशा भव्य दिव्य शोभायात्रेत सगळे सहभागी झालेले आहेत. तरुणी म्हणू नका, वयोवृद्ध म्हणू नका, तर सायकल रॅलीतही वयोवृद्ध आपल्याला पाहायला मिळालेत आणि पर्यावरणाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. तर दिग्गज मंडळी देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील या शोभायात्रेचे प्रवर्तक होते, ते देखील या शोभायात्रेत अजूनही आहेत. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील पालखीचा मान घेत या शोभायात्रेची शोभा वाढवली आणि आता ही शोभायात्रा कोपर ब्रिज चौकीत पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात फडके मंदिरात जाईल आणि तिथे 150 फुटाची जे खास आकर्षण डोंबिवलीकरांचं यंदाचं आहे ते खास आकर्षण म्हणजे 150 फुटाची गुढी उभारली जाणार आहे आणि या गुढीपाडवा तिथे संपन्न होणार आहे. या सगळ्या यात्रेत जे नागरिक आपल्याला पाहायला मिळतात, उत्स्फूर्तरित्या असा प्रतिसाद या शोभायात्रेत त्यांनी दिलेला आहे आणि भव्य अशी ही डोंबिवलीतली खरं तर शोभायात्रा असते. यंदाचं 28वं वर्ष आहे आणि ही शोभायात्रा आता इकडे कोपरी ब्रिज चौकात पोहोचलेली आहे. अश्विन. तर हा डोंबिवलीकरांचा उत्साह, तिकडचा आनंदोत्सव आपण बघितला. आपण पुन्हा एकदा गिरगावमध्ये आलोय आणि ही जी एक वेगळी बग्गी दिसते आपल्याला आणि इकडे अर्थातच विराजमान आहेत मुंबईचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं, नाना शंकरशेठ यांच्या रूपामध्ये एक चिमुकला इकडे आहे आणि ही ती बग्गी आहे. त्या काळात नाना शंकरशेठ आणि त्यांच्या ताफ्यामध्ये असायच्या अशा बग्गी. तर आपण विचारूया काय नेमकी संकल्पना होती आणि आता कसा उत्साह मिळतो. एक वेगळेपण आहे. खूप उत्साह आहे आम्हाला. आम्ही दरवर्षी इकडे मी रॅलीमध्ये आम्ही भाग घेतच असतो, पण की एक आपले मोठे शिल्पकार, मुंबईचे शिल्पकार आहात, तर त्यांचं पण त्यांना नेलं पाहिजे ना आपल्या पुढे, म्हणून ते ह्या वर्षी आम्ही त्यांना नाना शंकरशेठ बनवले आहे. आपण चिमुकल्याला या विचारूया, छोट्याला, की मला सांग या यात्रेमध्ये तू आता हा पोशाख करून आलायस, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. कितवीत आहेस तू? 5वीत. आपण यांना विचारूया. मला वाटतं तुम्हाला देखील यांना तयार करायला सकाळपासूनच तयारी करावी लागली असेल. कसं काय तयारी केली आणि काय एकूण डोक्यात होतं या संकल्पनेत? आपला म्हणजे गुढीपाडवा हा म्हणजे मराठीचा पहिला सण आहे वर्षाचा, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा कळलं पाहिजे की काय सणाचं महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही नाना जगन्नाथ शंकरशेठ बनवलं. हे पहिले मुंबईचे शिल्पकार आहेत, त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं, रेल्वे वगैरे सुरू केली, ते आम्ही सगळं त्याला समजवलं आहे.
आणि त्यालाही कळलंय की काय काय आपले असतात. तर हीच ती बग्गी. आपण पुन्हा एकदा बग्गीचं दर्शन घडवूया आपल्या प्रेक्षकांना, कारण या बग्गी आता फार पाहायला मिळत नाहीत. त्यांचं स्मरण केलेलं आहे नाना शंकरशेठ यांचं, मुंबईचे आद्य शिल्पकार आणि ज्यांनी मुंबईचं रेल्वे असेल किंवा एकूणातच मुंबई घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं होतं. तर त्यांचं स्मरण इकडे करण्याचा प्रयत्न ही बग्गी आणि अर्थातच त्याच्यामध्ये हा चिमुकला, त्यामुळे एक प्रकारे 2-3 पिढ्यांचा संगम झालेला आहे या बग्गीमध्ये असं म्हणता येईल. आणखी या गिरगावच्या यात्रेचे रंग आपण टिपत राहणार आहोत. शेअर बाजारातून मोठी अपडेट येते. गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजार उघडताच 1500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळलाय. निफ्टीमध्ये 450हून अधिक अंकांची पडझड पाहायला मिळते. क्रूड ऑइलच्या किमतीत वाढीचा मोठा परिणाम आता शेअर बाजारावर पाहायला मिळतोय. सगळ्याच एशियन मार्केट्समध्ये शेअर बाजारात मोठी पडझड दिसतेय. तर आखाती युद्धाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळतोय. क्रूड ऑइलच्या किमती आता वाढतात आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळतोय. गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळलाय. ठाण्यातल्या शोभायात्रेत महिला घोडेस्वार सहभागी झाल्यात. त्यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. पाहिलं मागे तर ही तरुणी आहे, नेमकं ती या विषयात का आहे आणि घोड्यावर काय आहे ते आपण विचारणार आहोत, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तू असं एवढं छान सुंदर म्हणून या शोभायात्रेत सहभागी झाली, एकटी आहेस, कोणाबरोबर काय? एकटी आली आहे आणि माझी नणंद आहे. तिने आणि माझ्या आईने स्पेशली खूप एनकरेज केलं. ती सुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर 4 वाजता उठली आहे. मी कशी दिसते, काय कसं असलं पाहिजे, सो माझ्या आईने खूप जास्त एनकरेज केलं मला. पण एक कळलं नाही, घोड्यावर बसून का? घोड्यावर बसून म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं ट्रान्सपोर्ट कुठून चालू झालं आणि आम्ही ट्रान्सपोर्टर आहोत. आमचं फॅमिली बिझनेस ट्रान्सपोर्ट आहे. तर हे आमचं फर्स्ट ट्रान्सपोर्ट आहे, आपलं महाराष्ट्राचं पहिलं ट्रान्सपोर्ट आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय. सो ह्याच्यापेक्षा जास्त जपणारा ट्रान्सपोर्ट कुठलंच नसणार आहे. हे करून म्हणजे वर्किंग वुमन आहेस का आणि ते करून आज इथे कशा प्रकारे? हो, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि फॅमिली बिझनेस पण सांभाळते, फॅमिलीला सपोर्ट करते. सो ते सगळं करून इकडे आली आहे आणि मजा येते. पहिलंच वर्ष आहे. आपली संस्कृती सांगण्यासाठी त्यांनी ही वेशभूषा केलेली आहे. ती वेशभूषा करून या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. गिरगावातील शोभायात्रेत जर्मनीतील एक तरुणी देखील सहभागी झाली आहे. यावेळी तिनं मर्दानी आणि साहसी खेळांचं प्रात्यक्षिकही दाखवलंय. हाउ वाज द एक्सपीरियंस? यहाँ पे बहुत अच्छा है. आप पहली बार आए? इंडिया ने, मुंबई ऑल्सो ने, लेकिन पहली बार गुड़ी पड़वा के लिए. हाँ, अच्छा था एक्सपीरियंस. और ये कहाँ प्रैक्टिस किया आपने? ये कहाँ प्रैक्टिस किया? पुणे में श्री शिवाजी राजे मैदानी अखाड़ा, पुणे में शिवाजी नगर. सो यू एंजॉयड? आपको अच्छा लगा? हाँ, बहुत. और आप? ऑल्सो थैंक यू. हमारा मराठी नववर्ष का नया साल शुरू हो रहा है. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. तिकडे ठाण्यातल्या शोभायात्रेत तृतीयपंथीयही सहभागी झालेत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. हा जो समाज आहे तृतीयपंथी समाज आहे आणि हा समाज देखील या ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. आपण पाहताय त्यांची ही रिक्षा आहे आणि रिक्षावर समर्थ भारत व्यासपीठच्या माध्यमातून ते या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करूया. तुमचं म्हणणं काय आहे? स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहात, काय संदेश देताय तुम्ही? नमस्कार महाराष्ट्र. आम्ही माझ्या भारत देशाला ॲज अ मंगलमुखी म्हणून मी एकच आवाहन करू शकते की जसं समर्थ भारत व्यासपीठाने पुढाकार घेतलं, पुढे येऊन ॲज अ ट्रान्स सिस्टर देन विधवा बहिणींना
रोजगार दिलं, थेट घरी घरी येऊन शोध काढून की खरोखर ही पर्सन रोजगार पर्सन आहे का, इच्छुक आहे का, घरातून आम्हाला बाहेर काढलं आणि जगण्याचं शिकवलंय. तर मी आज 2026चा गुढीपाडव्या निमित्ताने मी माझ्या या भारत देशवासीला एकच म्हणू इच्छिते, नको भीक नको आहे. भीक घेऊन कंटाळलेली जनता आहे. सर्व समान हक्क आमचाही आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणालात की व्यक्ती म्हणून शब्द वापरला, बाबासाहेबांनी मेल फिमेल ट्रान्सजेंडर हा शब्द वापरलेला नाही आहे. तर का आमच्यासाठी भेदभाव, कशाला आम्हाला भेदभाव न करता मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगू इच्छिते, सर्व समान प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ऑफिसेसमध्ये एक डेस्क आमचं असलंच पाहिजे. मोदीजी म्हणतात, आमचे PM म्हणतात की हम लोग सर्व समान है, समानता है, पर कब हम समानता होगे, जब तुम हमें हर क्षेत्र में जगह दोगे, तब जाके तुम्हारी हमारी पहचान एक करीब की बनेगी. मंगलमुखी म्हणजे सगळं मंगल करणारा, आपण मंगल कार्याला बोलवतो. तर या समाजाकडून ह्या मंगलमुखींना सहानुभूती नको आहे, त्यांना समानता हवे, तुमच्या आमच्यामध्ये इन्क्लुजन हवं आहे, ही आपली जबाबदारी आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. पुण्यामध्ये शोभायात्रेला सुरुवात झाली. आपली प्रतिनिधी आता शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे. शिवानी, पुणेकर आता नववर्षाचं स्वागत नेमकं कसं करतायत, कसा उत्साह दिसतोय पुणेकरांमध्ये? पुणेकर मोठ्या उत्साहानं नववर्षाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मर्दानी खेळ आहेत, ते या ठिकाणी हे सगळे मुलं आहेत ते खेळताना दिसत आहेत. सोबतच जे सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आहे तो देखील या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. मागे जर बघितलं तर नवनीत मित्रमंडळ यांच्यातर्फे हा सगळा जो खेळ आहे तो खेळला जातोय. शिवाजी महाराजांपासून ते आलेले जे पारंपरिक खेळ आहे, शिवकालीन खेळ आहे, ते या शोभायात्रेचा एक मोठा आकर्षण आपल्याला बघायला मिळतं. आणि पुण्यात जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी देखील अशाच मोठमोठ्या शोभायात्रा निघाल्या आहेत. आणि ही सध्या मंडई परिसरातली शोभायात्रा आपण सगळ्यांना दाखवत आहोत. आणि एवढंच नाही तर संपूर्ण पुण्यात मोठ्या प्रमाणात गुढी प्रत्येक घरोघरी गुढी उभारली जाते आहे. भारत जो बँड आहे तो बँड देखील या शोभायात्रेचं महत्त्वाचं आकर्षण आहे. आणि बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही शिवकालीन खेळ होते ते देखील लहानगे आहे ते या ठिकाणी खेळत आहे. आणि मराठी शाळांचा जाज्वल्य इतिहास आहे. शिक्षण दृष्ट्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची अर्ध बांधकाम पूर्ण झालं आहे. त्यांच्याच स्मारकासमोरून ही जी शोभायात्रा आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचं देखील वेश करून या शोभायात्रेत आहे हे तरुण सहभागी झाले आहे. आणि माझ्या समोर जर बघितलं तर अत्यंत लहानपणापासूनच परंपरेची जाणीव आणि मर्दानी खेळाचं सगळं प्रशिक्षण घेतलेले हे चिमुकले आहेत ते देखील या ठिकाणी मर्दानी खेळाचं सादरीकरण करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण आहे. नवीन वर्षाची सुरुवात पुणेकर देखील उत्साहानं करताना आपल्याला पाहायला मिळते. माधवी, पुणेकरांमध्ये तितकाच दांडगा उत्साह आहे. पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय. ठाण्यातली खास अशी दृश्य पाहतोय शोभायात्रा. मराठमोळे नाही तर दाक्षिणात्य पद्धतीचे नृत्य प्रकारे सादर केले जात आहेत. आपण ठाण्यातल्या शोभायात्रेतली ही खास अशी दृश्य पाहतोय. भारताच्या प्रत्येक प्रांतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं या नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. आपण ठाण्यातली शोभायात्रेमध्ये अनेकांनी वेशभूषा केली आहे आणि त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आपल्या आता सध्या बाजूला उभं आहे. हिने अंबाबाईचं, कोल्हापूरच्या अंबाबाईची वेशभूषा केली आहे. कितवं वर्ष आहे तुमचं? आमचं सातवं हाच ग्रुप आहे भगिनी. आज एवढी सुंदर तुम्ही तुमच्या मुलीची वेशभूषा केली आहे, काय सांगाल? आज गुढीपाडवा आहे, कोणत्या उत्साहात प्रकारात तुम्ही हा गुढीपाडवा साजरा करता? आज खास मी आपली चैत्र पौर्णिमेची देवी बसली आहे त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीने, म्हणून मी आज तिला महालक्ष्मी अंबाबाई बनवली आहे. माझी खूप इच्छा होती. तू काय सांगशील? तुझं नाव काय?
अनुश्री कडव. आज आईने जे तुला एवढं उत्तम प्रकारे सजवलंय, एक छान देवीची उपमा सुद्धा तुला दिली आहे आणि तुला हे रूप धारण करून तुला कसं वाटतं? छान वाटते, चांगलं वाटते जरा. सगळ्यांना नववर्षाच्या काय शुभेच्छा देशील? एवढंच म्हणेल की सगळ्यांनी खुश राहा, जरा चांगलं एकमेकाशी चांगलं बोला. कॅमेरामॅनसह मी माधुरी सुकटणकर, ABP माझा, ठाणे. तर गिरगावमधली ही दृश्य आपण पाहतोय. रांगोळ्यांच्या पायघड्या गिरगावात घातलेल्या आहेत. सुंदर मनमोहक अशी रांगोळी घातलेली आहे. लहान मुली इथे मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करतायत. आपण मगाशी काही वेळापूर्वी पाहिलं की एक जर्मनीची एक तरुणी देखील गिरगावच्या या शोभायात्रेत सहभागी झाली होती. तिने देखील काही साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे. खास पुण्यामध्ये जाऊन तिनं या सगळ्या प्रात्यक्षिक ती शिकलेली होती. तिने तिचं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि गिरगावात या शोभायात्रेत मोठ्या उत्साहात ती देखील सहभागी झालेली आहे. महिलांचा सहभाग, मुलींचा सहभाग हे या शोभायात्रांचं एक प्रमुख वैशिष्ट्य असतं. काही महिला अगदी मराठमोळ्या वेशात या शोभायात्रेत सहभागी होतात. भाविक देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करतायत. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरातही आकर्षक सजावट दिसतेय. तुळजापुरातील तुळजाभवानी आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरातही भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. तर गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात फळांची आरास करण्यात आली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस सगळ्या पुणेकर जे आहे ते दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन साजरं करताय. आज घरोघरी पुण्यात मांगल्याच्या आणि आरोग्याची जी गुढी आहे ती उभारली जाणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर याच गुढीपाडव्याचा उत्साह आहे आपल्याला तो पाहायला मिळत आहे. दिवसभर या ठिकाणी सांगीतिक महोत्सव देखील साजरा होणार आहे आणि आपण जर बघितलं तर या मंदिराच्या बाहेर देखील मोठी गुढी उभारण्यात आली आहे. आपण खाली बघितलं तर साखरेची माळ अर्पण करण्यात आली आहे आणि बाप्पाचं रूप देखील छान पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आज नववर्ष आहे. नववर्षाची सुरुवात करण्यासाठी पुणेकर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सकाळपासूनच दगडूशेठ मंदिरात दाखल झालेले आहे आणि येणारं नववर्ष आमचं सुखाचं समृद्धीचं जाऊ दे असं साकडं आहे ते सगळे बाप्पाजवळ घालताना दिसत आहेत. अर्थातच गुढी आपल्याला एक नवं चैतन्य देते आणि महत्त्वाचं म्हणजे उंच भरारी घेण्यासाठी ताकद देणारी गुढी आहे असं मानलं जातं आणि त्याच गुढीपाडव्याच्या दिवशी हे सगळे पुणेकर आहे ते बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि अर्थातच नववर्षाच्या सुख समाधानासाठी बाप्पाकडे मागणं मागतायत. कॅमेरामॅन होलगवायसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊयात गिरगावात, कारण गिरगावातील शोभायात्रेत अनोखी बाईक रॅली काढण्यात आली आहे. आपण पाहूयात. माझ्या आजूबाजूच्या दृश्यांवरून तुम्हाला कळलंच असेल, मी उभी आहे गिरगावमध्ये आणि या बुलेटवरती स्वार होऊन रणरागिणी आणि सगळे राजे हे देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. स्वागत यात्रेला अगदी काहीच वेळामध्ये सुरुवात होते आणि हे सगळेच जण बुलेटवरती स्वार होऊन या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खरं तर बरेच जण हे वेगवेगळ्या पोशाखामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, किती ऊर्जा आहे? मराठी नहीं है मला. मराठी नहीं आती है आपको? हाँ, हिंदी चलेगा, बोलिए. कैसा है यहाँ पे सब? बहुत अच्छा है. हम तो अब भी आए. मेरा तो फर्स्ट ईयर है. फर्स्ट ईयर है मेरा. मुझे तो बहुत अच्छा लग रहा है. नेक्स्ट ईयर मैं भी रेडी होके आऊँगी ऐसे ही. तर आपण पाहिलं की मराठी नववर्ष आहे आणि सगळ्या भाषेचे लोक, सगळ्या भाषेच्या महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. ही एक बाईक आपल्याला दिसतेय. विशेष अशी आकर्षक अशी सजावट या बाईकवरती करण्यात आलेली आहे. काय यंदाची नेमकी संकल्पना आहे आपण जाणून घेऊयात. काय यंदाची संकल्पना आहे बाईक सजवण्यात आली आहे तुमची? मी यावर्षी अंबाबाईच्या रूपात आलेली आहे, कारण माझा आज लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. तर त्या हिशोबाने म्हणून मी अंबाबाईच्या हिशोबाने सगळं मला जेवढं जमते तेवढं मी केलं. दरवर्षी गिरगावात येता की यंदा पहिलं वर्ष आहे? दरवर्षी येते. आता माझं 4थं वर्ष आहे. किती दिवसापासून साधारण या दिवसाची तयारी सुरू असते? मला वाटते 2 या 3 महिन्यापासून तर सुरुवात आहेच आहे डेफिनेटली. दादा, काय सांगाल, किती दिवसापासून तयारी सुरू होती?
1 महिन्यापासून कमीत कमी. आणि इथे सगळीच ऊर्जा कशी दिसते तुम्हाला? दरवर्षी तुम्ही सहभागी होता का? हो, दरवर्षी येतो. माझा हे 3रा वर्ष आहे आणि आम्ही नवरा बायको आहे दोघे. नवीन वर्षाचा तुमच्या दोघांचाही एकत्र काय संकल्प असणार आहे? नाही एकदम या वर्षीचं हे आहे की आमच्या सुखसोयीच्या हिशोबाने सगळं आनंदी वर्ष जावं दोघां. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील तुम्हा दोघांनाही खूप अगदी धन्यवाद. तर बाईक रॅली अगदी काहीच वेळामध्ये सुरू झालेली आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. कॅमेरा पर्सन रोहितसह मी आकांक्षा जावडेकर, ABP माझा, गिरगाव. एक काहीशी आनंदाची बातमी आहे, कारण सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याचे दर GST शिवाय प्रतितोळा 1,55,000 रुपयांवरून 1,52,000 रुपयांवर पोहोचलेत, तर चांदी प्रति किलो 2,55,000वरून 2,46,000वर गेली आहे. तर आज गुढीपाडव्यानिमित्त अनेक जण सोन्या चांदीचे दागिने खरेदी करत असतात. त्यांच्यासाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. मात्र सोन्या चांदीचे दर हे गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. मात्र युद्धजन्य परिस्थितीनंतर काहीसे या दरामध्ये घसरण पाहायला मिळते आणि आजही सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.